नमस्कार, मेघा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। तर चला, आज आपण बनवणार आहे तुम्ही कधीही न खाल्लेली आपल्या शेतातील ऊसापासून भाजी। बघा, शेतातून एक ऊस आणलेला आहे, जास्त मोठा नाही आहे, 10-12 कांड्या असतील एवढा ऊस आहे। त्या ऊसाचे असे पीस बनवून घ्या, त्याला कट करून घ्या। असे 5-7 तुकडे घेतले तरी चालतील। ते तुकडे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। असे छोट्या छोट्या आकाराचे पीस बनवलेले आहेत, ते स्वच्छ असं हाताने चोळून धुवून घ्या। रानातील धूळ कचरा त्याच्यावर बसलेला असेल तर स्वच्छ असं 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्या। बघा, अगदी स्वच्छ तुकडे झालेले आहेत। आता आपण त्यांची साल काढून घेणार आहे। अशी त्याची साल काढून घ्या। तुम्ही कधीही अजून ऊसाची भाजी खाल्लेली नसेल किंवा कुठेही सर्च केली तर तुम्हाला त्याची रेसिपी बघायला भेटणार नाही। त्यासाठी आपण स्पेशली ऊसाची भाजी आज बनवणार आहे। अगदी टेस्टी लागते, थोडीशी गोड, थोडीशी तिखट, अशी खमंग अशी ऊसापासून भाजी बनवणार आहे। अशी त्याची साल काढून घ्या व त्याचे छोटे छोटे तुकडे बनवून घ्या। जगातील पहिल्यांदा ऊसाची भाजी आपण बनवत आहे। आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सहज मिळून जाणारा ऊस आणि त्यापासून आपण बनवलेली आहे ऊसाची भाजी। बघा, असे छोटे छोटे पीस बनवून घ्या। असे ऊसाचे पीस बनवून घेतले। एक कांदा घेतलेला आहे, तो आपण कट करून घेऊया। असं छोट्या आकारामध्ये कांदा कट करून घ्या। तसेच आपण टोमॅटोही घालणार आहे त्याच्यामध्ये, त्यासाठी एक टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून घ्या। टोमॅटोही आपण कट करून घेतलेला आहे। आता आपण हे साहित्य ऊसाची भाजी बनवण्यासाठी वापरणार आहे। बघा, आपला कांदा आणि टोमॅटो कट करून झालेला आहे। त्याचबरोबर आपण थोडासा लसूणही सोलून घेऊया। आता हा सोललेला लसूण उकळीमध्ये कुटून घेऊया। तसेच आपण त्यामध्ये थोडंसं आलंही टाकणार आहे। आलं लसूणची भाजी छान बनते। बघा, असं बारीक कुटून घ्या। अगदी थोडंसं आलं घालूया। आलंही बारीक करून घ्या। आता आपण फोडणी देणार आहे, त्यासाठी एक छोटीशी कढाई गरम केलेली आहे व त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले। आता तेल गरम होऊ द्या। त्यासाठी साहित्य: कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, तसेच मसाले व जिरे घेतलेले आहे आणि हे ऊसाचे बारीक बारीक केलेले पीस आहेत। बघा, कढीपत्ता टाकलेला आहे, जिरी, मोहरी व्यवस्थित तडतडलेली आहे। आता आपण जो आपण बारीक चिरून कांदा घेतला होता तो त्यामध्ये ॲड करून घेऊया। कांदा व्यवस्थित भाजून घ्या। हे मिश्रण सतत हलवत राहा, म्हणजे करपणार नाही। आपण जी आलं लसूण पेस्ट बारीक केलेली होती ती आपण त्यामध्ये टाकलेली आहे, तीही व्यवस्थित मिक्स करून घ्या। व्यवस्थित भाजू द्या। कांदा व आलं लसूण भाजत आलं की आपण त्यामध्ये 2-4 मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकून घेऊया। तसेच त्याबरोबर आपण आता जे बारीक चिरलेलं टोमॅटो होतं ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया। आता सर्व मिश्रण मिक्स करून घ्या व अजून 2 मिनिटं भाजून घ्या। जवळपास आपलं मिश्रण आता भाजत आलेलं आहे। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तीही ॲड करूया। बघा, बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकलेली आहे। आता मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार थोडंसं छोटा चमचा मीठ घालून घेऊया।
सतत हलवत राहा। तसेच अर्धा चमचा हळद घेणार आहे आपण। बघा, अर्धा चमचा हळद टाकून घेऊया। तसेच सुहाना मसाला, घरकुल मसाला, व्यवस्थित मिश्रण हलवून घ्या। मसाल्यांचा छान सुगंध सुटतो। आता मसाले भाजले गेले की आपण त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहे। छोटे 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे व अर्धा चमचा काळं तिखटही घेतलेलं आहे। हे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या व मंद आचेवर भाजून घ्या। आपलं तिखट मीठ भाजलं गेलेलं आहे। तसेच बारीक खोबऱ्याचा किसही थोडा घालूया। बघा, आपला मसाला अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे। आता आपण जे ऊसाचे तुकडे घेतले होते ते आपण त्यामध्ये ॲड करूया। हे ऊसाचे तुकडे त्यामध्ये टाकून घ्या व व्यवस्थित हलवून घ्या। तुम्ही कधीही न खाल्लेली अशी आपल्या शेतामध्ये शेतकऱ्याच्या भेटून जाणारी ऊसापासून भाजी आपण आज बनवलेली आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। तर आता आपण मिश्रण मिक्स झालेलं आहे, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहे। अजून एकदा हलवून घ्या आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करा। थोडीशी गोड, थोडीशी तिखट अशी ऊसाची भाजी आपण बनवत आहे। आता हे 10 मिनिटांसाठी आपण शिजू देणार आहे। त्यासाठी आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। बघा, उकळी फुटलेली आहे। आता आपण या भाजीला झाकून ठेवूया। 10 मिनिटं मंद आचेवर फ्राय होऊ द्या। बघा, अगदी मस्त फ्राय होत आलेली आहे भाजी। अजून एकदा हलवून घ्या। बघितलं की खाऊ वाटायला लागलेली आहे, पण अजून 10 मिनिटं आपण तिला वाफवून घेणार आहे। बघा, पूर्ण रस्सा उतरलेला आहे। आता आपण आपली भाजी सर्व करूया। बघा, किती छान रस्सा सुटलेला आहे, खमंग असा वास येत आहे। त्याबरोबर आपण चपाती खाऊ शकतो, भाकरी खाऊ शकतो। तसेच तुमच्या आवडीचं सूपही तुम्ही त्याबरोबर घेऊ शकता। बघा, आपण डिश सर्व केलेली आहे। बघतानाही छान वाटते, डोळेही तृप्त झालेले आहेत। तसेच ही भाजी खाऊन मनही तृप्त होईल। अगदी शेतकऱ्याच्या शेतात भेटून जाणारी ऊसापासून ऊसाची रस्सा भाजी। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही ऊसाची भाजी नक्की आवडेल। धन्यवाद।